नमस्कार मित्रांनो. आज आपण उपयोजित लेखन याच्या अंतर्गत येणारं जे पत्रलेखन आहे त्यामध्ये आपल्याला एक विषय देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती आज आपण पत्र लिहिणार आहोत. यातला जो पहिला भाग आहे तो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे आणि या पत्रामधला जो दुसरा प्रकार आपल्याला विचारण्यात येतो तर ते काय आहे ते आपण आज इथे बघणार आहोत. राज्य पुरस्कार प्राप्त तुमच्या शिक्षकांचा सत्कार समारंभ शाळेने आयोजित केला आहे. समिती प्रतिनिधी या नात्याने त्यांना समारंभास उपस्थित राहण्याबद्दल विनंती करणारे पत्र लिहा. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळाला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करणारं पत्र लिहिलं होतं. आता त्यामधलाच दुसरा प्रकार म्हणजे काय आहे हा, तर फॉर्मल लेटर आहे. हे आपल्याला आपल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी लिहायचं आहे की त्यांचा आपण इथं सत्कार समारंभ आयोजित केला आहे. मग हे एक फॉर्मल लेटर आहे. तर हे लिहित असताना ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या, पण त्याचबरोबर हे आपले सर आहेत, आपण त्यांना ओळखतो, त्यांच्या प्रतीचा आदर आपल्याला या पत्रामध्ये दिसला पाहिजे आणि एक थोडंसं फॅमिली टच पण तिथं त्या पत्रामध्ये आला पाहिजे किंवा एक ओळखीचा टच पण त्या पत्रामध्ये आला पाहिजे. कसं ते आपण बघू. आपण नमुन्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. जो ज्या पद्धतीने आपल्याला हे पत्र लिहायचं असतं त्या पद्धतीनेच लिहायचं आहे. सर्वात आधी डाव्या बाजूला तारीख येईल 20/10/2023. त्यांनी कुठलीही तारीख दिलेली नाही आहे. आपण साधारण 5 सप्टेंबर नंतरची तारीख घ्यायची, कारण 5 सप्टेंबरला हे सगळे पुरस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी डिक्लेअर होत असतात. त्यामुळे 5 सप्टेंबर नंतरची तारीख आपण निवडलेली आहे. खाली आता येणार एक ओळ सोडून आदरणीय श्री जोशी सर कॉमा सादर प्रणाम. परत एक ओळ सोडून द्यायची आणि विषय इथं येणार आहे, कारण आपण त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून त्यांना उपस्थित राहण्याची विनंती करतोय. तर आपल्याला इथं विषय लिहावा लागेल. विषय सत्कार समारंभास उपस्थित राहण्याबाबत. पुन्हा एक ओळ सोडून द्यायची. आता इथं महोदय वगैरे लिहिण्यापेक्षा एक फॅमिली टच, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तिथं एवढं महोदय वगैरे लिहिण्यापेक्षा आपण सर असं म्हणून जरी सुरुवात केली तरी ते इथं चालण्यासारखं आहे. तर सुरुवात कशी केली आहे बघा. सर, आपल्या उत्तम कार्यामुळे आपला राज्य पुरस्काराने गौरव करण्यात आला हे आम्ही वाचले. आम्हाला त्यामुळे अतिशय आनंद झाला व खूप अभिमानही वाटला. आपल्या शाळेचे शिक्षक राज्य पुरस्काराने सन्मानित झाले ही फार अभिमानाची बाब आहे. म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला ही जी काही बातमी कळली आहे, त्यांना जो काही पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दलच्या 2 ओळी आपण लिहिल्या आहे की आपल्याला किती छान वाटतंय ते मिळाल्यामुळे. आता मेन मुद्द्याकडे आपण यायचं आहे की आपल्याला त्यांचा गौरव करायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे आणि मग तो मुद्दा बदलतोय म्हणून आपण आता परिच्छेद बदलणार आहोत. पुढच्या परिच्छेदात येणार शाळेने आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपला सत्कार करण्याचे ठरविले आहे. हा समारंभ शाळेतच 25 सप्टेंबर 2023 रोजी साईबाबा हॉल येथे दुपारी 4 वाजता आयोजित केला आहे. ह्यामध्ये आपण सगळंच दिलंय. काय आपण पत्र लिहिलंय 20 तारखेला, प्रायर टाईम दिलाय आणि मग आता जी तारीख आपण देतोय ती त्याप्रमाणे द्यायची. बघा, 25 सप्टेंबर तारीख दिली आहे. कुठं होणार आहे कार्यक्रम हे महत्त्वाचं आपल्याला सांगायचं आहे. तिथं आपण हॉलचं नाव लिहिलं आहे. कधी होणार आहे, 25 तारखेला. किती वाजता होणार आहे, दुपारी 4 वाजता. तर हे सगळं आपल्या पत्रामध्ये येणं आवश्यक आहे. त्या बाबतीत कुठलाही समोरच्याला संभ्रम होता कामा नये. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कधी होणार, कुठे होणार, किती वाजता होणार हे आपण तिथं दिले आहे. त्यानंतर कार्यक्रमास आपण अवश्य यावे व आमचा सत्कार स्वीकारावा आणि आम्हास उपकृत करावे ही विनंती. त्यानिमित्ताने आपले उत्तम व अनमोल विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. तर ह्या एक प्रकारचं त्यांना आग्रहाचं आमंत्रण आपण इथं दिलेलं आहे. आता पुन्हा आपण शेवटाकडे येतो आहे. शेवट कसा करायचा पत्राचा बघा. पुन्हा परिच्छेद बदल होणार. आमच्या विनंतीला मान देऊन आपण यालच याबद्दल आम्हाला खात्री आहे. हा जो तो एक फॅमिली टच मी म्हटलं किंवा एक ओळखीचं किंवा आपले सर या नात्याने आपण जे लिहितोय थोडासा आग्रह, तो ह्या अशा ओळीमधून आपण इथं केलेला आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन आपण यालच याबद्दल आम्हाला खात्री आहे. तरी कृपया आपला होकार आम्हाला कळवावा. आता हे सगळं लिहित असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लिहायची जी त्यांनी नमूद केलेली आहे वरती. काय म्हटलंय त्यांनी की तुम्ही समितीचे त्या प्रतिनिधी आहात. बरोबर आहे ना? मग त्यामुळे ते इथं आलं पाहिजे. मग ते आपलं लिहायचं राहिलंय. ते इथं आपण लिहूया. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार मी हे पत्र लिहित आहे. आपला होकार आम्ही गृहीत धरलाच आहे. आपल्या होकाराने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद होणार आहे, हे नक्की. ठीक आहे. मग हे आहे फॉर्मल लेटर, हे आहे औपचारिक पत्र, पण आपल्या ओळखीची व्यक्ती, आपले गुरुजन, आपले शिक्षक जे आहेत त्यांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे, तो जो आनंद आहे तो त्या पत्रातून कुठंतरी आपल्याला जाणवतोय. हे दोन्ही आपल्याला साध्य करायचं आहे. हे जर अशा पद्धतीनं साध्य केलं तर नक्कीच तुमच्या मार्कांवरती खूप चांगला परिणाम दिसून येईल. इथं पत्र संपलेलं आहे. खाली पुन्हा एक ओळ सोडायची. खाली लिहायचं कळावे. तुमचा विद्यार्थी व शालेय समिती प्रतिनिधी. हे वर आपल्याला दिलं होतं त्यांनी, म्हणून ते इथं आलंय. खाली नाव येईल, काहीही त्यांनी दिलं नाहीये. सचिन कुलकर्णी, आदर्श विद्यालय, सांगली. आणि सगळ्यात शेवटी ठरल्याप्रमाणे आपल्याला ईमेल आय डी लिहायचा आहे, sachin.kulkarni@gmail.com. ठीक आहे. या पद्धतीनं आपण ही दोनही पत्र बघितलीत की जर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं आपण अभिनंदन करणारं पत्र पण बघितलं आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी जो सत्कार समारंभ आयोजित केला आहे ते कसं लिहायचं, त्यांना बोलवायचं आपल्याला सत्काराला, ते कसं लिहायचं, तर हे पण आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे. आवडलं तुम्हाला? ओके. बाय.